महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा शेवटचा उपयोग भाजप करणार आहे. ठाकरेंची मतं फोडणं एवढाच शिंदेंचा उपयोग आहे. भाजपचं शिंदे गटावर किती प्रेम आहे हे महापालिका निवडणूक संपली की दिसेल. इकडे मुंबईत भाजपला चुकून बहुमत भेटलं की लगेच तिकडे भाजप एकनाथ शिंदेंना कचऱ्याच्या डब्यात टाकणार यात तीळमात्र शंका नाही. आज आपण तुमच्या मनातल्या एका प्रश्नाची चर्चा करणार आहोत. तुमच्या मनातल्या म्हणजे मराठी माणसाच्या मनातल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ठाकरे बंधूंची युती जाहीर का होत नाहीये? ही युती का रखडली आहे? मराठी माणसाच्या मनातले हे प्रश्न आहेत. जर ही महापालिका निवडणूक, विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक मराठी माणसासाठी महत्त्वाची असेल तर ठाकरे बंधू त्वरित आपली युती का जाहीर करत नाही आहेत? ते वेळ का काढतायत? हा प्रश्न मराठी लोकांच्या मनामध्ये आहे. युती जाहीर होणार हे सगळ्या जगाला माहिती आहे, किमान महाराष्ट्राला माहिती आहे, मुंबईतल्या मराठी मतदारांना माहिती आहे. पण ती कधी होणार हे तुम्ही आम्हाला सांगत का नाही आहात? हा खरा मतदारांचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की ही निवडणूक जर ठाकरे बंधूंच्या दृष्टीने, ठाकरे ब्रँडच्या दृष्टीने आयुष्यभराची कसोटी असेल तर हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. एरवी तुम्ही कसेही वागा, तुम्ही सकाळी उठू नका, तुम्ही दिवसभर काम करू नका, तुम्ही स्वतःचा निवासस्थान तोडून दुसरीकडे जाऊ नका. पण आता एवढी कसोटीची निवडणूक समोर आलेली असताना तुम्ही जर त्वरित युती जाहीर करत नसाल आणि जागा वाटप जाहीर करत नसाल तर तुमच्याच मतदारांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. एक गोष्ट ठाकरे बंधूंना मार्क द्यायला पाहिजे एका गोष्टीमध्ये, की गेल्या 6 महिन्यामध्ये ठाकरे बंधू दोघंही, उद्धव आणि राज ठाकरे, एकत्र आल्यानंतर कुठेही गैरसमज निर्माण होईल अशी घटना, अशी गोष्ट, अशी कृती या दोघांच्याही हातून घडलेली नाहीये. दोघंही अत्यंत सावध आहेत हे लक्षात घ्या, की आपल्या एखाद्या बोलण्याने, एखाद्या विधानाने दुसऱ्याचा अपमान होऊ नये, दुसऱ्याच्या मनामध्ये किंतु निर्माण होऊ नये म्हणून अत्यंत सावधगिरीने दोघंही भाऊ पावलं टाकतायत. याबद्दल त्यांना मार्क दिलेच पाहिजे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सुद्धा अगदी कडक सूचना दिलेल्या आहेत दोन्ही नेत्यांनी, आणि त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते सुद्धा वागलेले आहेत. एरवी बडबड करणारे, एरवी आक्रमक असणारे मनसेचे नेते किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सुद्धा यावेळेला आपल्या मनावर, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून आहेत. याबद्दल त्यांना मार्क द्यायलाच हवेत. नाहीतर आत्तापर्यंत जागा वाटपातले मतभेद, कुठल्या कुठल्या जागावरून काय काय गोष्टी चाललेल्या आहेत, या मीडियामध्ये यायला वेळ लागलेला नसता. याचं कारण पत्रकार टपूनच बसले असतात बातमीसाठी. पण गेल्या 6 महिन्यात अशी कोणतीही वेडीवाकडी बातमी पत्रकारांना मिळाली नाही. याचं श्रेय पूर्णपणे उद्धव आणि राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते आणि कार्यकर्ते यांना दिलं पाहिजे. एक चांगली गोष्ट आहे. मग प्लॅन काय आहे? माझा मुद्दा असा आहे की ठाकरे बंधूंचा प्लॅन काय? ज्या दिवशी युती जाहीर होईल त्या दिवशी धमाका होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. मोठा कार्यक्रम केला जाईल. दोघा भावांची ही ऐतिहासिक युती जर आता पुढच्या 3-4 दिवसामध्ये किंवा 23 तारखेच्या आत, माझं मत आहे 23 तारखेच्या आत ती जाहीर करावीच लागेल. लवकरात लवकर तुमची युती जाहीर करा, बिगुल वाजवा आणि मैदानात उतरा. याचं कारण यावेळचा प्रचार हा निर्णायक ठरणार आहे, हे लक्षात घ्या. आता प्रचाराची राळ उठवायला एका बाजूला राज ठाकरे आहेत, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत. राज ठाकरे यांच्या 4 सभांनी सगळं वातावरण बदलू शकतं, हे लक्षात ठेवा. जसं आदित्य ठाकरे एका बाजूला प्रेझेंटेशन करतायत, तो एक मार्क आहे. दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या सभा आणि या सभांमुळे निर्माण होणारं वातावरण हा एक मार्ग आहे. आणि तिथे राज ठाकरे यांची जी मास्टरी आहे, राज ठाकरे यांचं जे कौशल्य आहे, राज ठाकरे यांचा जो प्रभाव आहे तो निर्विवाद आहे. दुसऱ्या बाजूला काय चित्र आहे जरा बघूया. दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद झालेले आहेत.
मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांनी एकत्र लढायचं ठरवलेलं आहे. पण भाजपचा असा आग्रह आहे की 227 पैकी 150 जागा तरी आम्ही लढवणार. मग 150 जागा जर भाजपने लढवल्या तर शिंदेच्या शिवसेनेला 50 ते 70 पेक्षा जास्त जागा मिळू शकत नाही. त्यामुळे शिंदेचे नेते आता नाराज झालेले आहे, ते लक्षात घ्या. वाटाघाटी होतील, वादावादी होईल. आज जे 50 जागा मिळत आहेत म्हणतायत ते कदाचित 70वर तडजोड करतील सुद्धा. पण या 70 जागा मराठी विभागातल्या आहेत, लक्षात घ्या. शिंदेचा एकमेव उपयोग आहे भाजपला, तो म्हणजे ठाकरे बंधूंची मतं फोडणं. हा शिंदेचा शेवटचा उपयोग आहे. यापूर्वी शिवसेना फोडून शिंदेने जे काय केलं, महाराष्ट्राशी गद्दारी केली, मुंबईशी गद्दारी केली, मराठी माणसाशी गद्दारी केली, हे सोडून द्या, याची चर्चा झालेली आहे. पण त्यांनी इथल्या मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, लक्षात घ्या. आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकाही वेळी जेव्हा जेव्हा मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा शिंदेनी मराठी माणसाची बाजू घेतली नाही, हे विसरू नका. जेव्हा मुद्दा एवढाच आहे, तुम्ही स्वतःला कशा प्रकारे वापरू देणार आहात, शिंदे स्वतःला कशा प्रकारे वापरू देणार आहेत. तुम्ही उद्धव ठाकरेंच्या रागापोटी जे काय करायचं ते केलं, पण आता हा शेवटचा घाव सुद्धा तुम्ही घालणार आहात का? तुम्ही भाजपला अशा प्रकारे मदत करणार आहात का? आणि मराठी माणूस शिंदेची गद्दारी आता शेवटच्या पायरीवर सहन करणार आहे का, याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. पण भाजपने शिंदेशी केलेली तडजोड ही तात्पुरती आहे, लक्षात ठेवा. तात्पुरती आहे. केवळ ठाकरे बंधूंची मतं फोडण्यासाठी ही तडजोड आहे. एरवी भाजपला शिंदेबद्दल किंचितही प्रेम नाही. महापालिका निवडणुकीनंतर शिंदेचा उपयोग संपला असं भाजपच्या लक्षात आलं तर भाजप शिंदेंना कचऱ्याच्या डब्यात टाकणार, याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तिथे दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार मुंबई महापालिकेमध्ये, अशा बातम्या येत आहेत. अजून युती झालेली नाही. पण जर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असेल तर ही एक स्वागतार्ह घटना मानायला हवी. या युतीचं यश किती असेल नसेल हे आज सांगता येत नाही. काँग्रेसच्या समर्थकांची मतं वंचित बहुजन आघाडीकडे ट्रान्सफर होतील का? वंचित बहुजन आघाडीची मतं काँग्रेसकडे ट्रान्सफर होतील का? या बघण्यासारख्या गोष्टी आहेत. याविषयी आज अंदाज बांधता येणार नाही. पण जर काँग्रेसचे नेते आणि प्रकाश आंबेडकर युती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत असतील तर 100% मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी नवीन घडतं आहे आणि त्याकडे आशावादी दृष्टीने बघायला हवं.